ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पान मोदक बनवणार आहे। हे पान मोदक एवढे सोपे आहे की हे पान मोदक लवकरात लवकर बनू शकते। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी ही 7 पानं घेतलेली आहे। या पानांची देठ कैचीने कापून घेऊ। असे कैचीने कापून घेतलेली आहे। आता या पानाची कैचीने मिक्सर पॉट मध्ये तुकडे तुकडे करून घेऊ आणि या पानाची पेस्ट करून घेऊ। या पानात 2 चम्मच पाणी घालू आणि मिक्सर मध्ये पॉट लावून पेस्ट करून घेऊ। आपली पानाची अर्धवट पेस्ट झालेली आहे। यामध्ये 1 चम्मच साखर घालू। आणखी ही पेस्ट मिक्सरला लावून एकजीव करून घेऊ। ही बघा, साखर टाकल्यामुळे आपली पेस्ट छान एकजीव झालेली आहे। आता गॅस मीडियम ऑन करून पॅन मध्ये 1 चम्मच तूप घालते। तूप मेल्ट झालेले आहे। यामध्ये 1 कप दूध घालू। आता यामध्ये छोट्या वाटीने अर्धी वाटी साखर घालू। आता यामध्ये 2 कप डेसिकेटेड खोबरकीस घालू आणि हे मिक्स करून घेऊ। पान मोदकाला बाइंडिंग छान यावी यासाठी अर्धी वाटी दूध पावडर घालू आणि हे मिक्स करून घेऊ। आता ही खायच्या पानांची पेस्ट घालू आणि हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिट असा चम्मच फिरवत ठेवायचा आहे। गॅस मात्र मीडियमच ठेवायची। या मिश्रणाचा कलर मात्र अजिबात बदलू द्यायचा नाही। 3 ते 4 मिनिट झालेले आहे। आपलं मिश्रण छान घट्ट पण येत आहे। मिश्रणाचा जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत 2 मिनिट या मिश्रणामध्ये चम्मच फिरवत राहू। हे बघा, आपल्या मिश्रणाचा छान घट्ट गोळा झालेला आहे। आता गॅस ऑफ करू। हातावर असं घेऊन पाहायचं आणि गोळा होते की नाही असं पाहायचं, म्हणजे आपलं मिश्रण झालं असं समजायचं। आता हे पान मोदकाचं मिश्रण प्लेट मध्ये काढू आणि थंड होऊ देऊ। आता हे मोदकातलं मिश्रण थंड होतपर्यंत पानातला मसाला मोदकात भरण्यासाठी करून घेऊ। आता मी 1 वाटी घेतली, त्यामध्ये 2 चम्मच गुलकंद घालू, 2 चम्मच गोड सोप घालू आणि 2 चम्मच तुटी फ्रुटी घालू। एक चम्मच हिरवी सोप आणि थोडी विलायची आणि ह्या पानातला मसाला मिक्स करून घेऊ। 1 चम्मच खोबरकीस आणि ह्या पानातला मसाला पूर्णपणे मिक्स करून घेऊ। आता मोदक भरायला सुरुवात करू। मोदकाला थोडं दोन्ही बाजूला तूप लावून घेऊ। साच्याच्या दोन्ही बाजूवर तुटी फ्रुटी ठेवू डेकोरेट म्हणून। आता साच्यामध्ये मोदकाचं मिश्रण भरू दोन्ही साइडने। आता साच्याच्या दोन्ही साइडने मिश्रणाला क्रंच करू। आता यामध्ये दोन्ही साइडने पानातला मसाला भरू आणि साचा असा बंद करून घेऊ। साच्याच्या साइडची मिश्रण आणि हे खालचे मिश्रण काढून घेऊ आणि हे खालचे मिश्रण थोडंसं प्रेस करू आणि साचा आता ओपन करू। हे बघा, आपला किती छान पान मोदक झालेला आहे।
आता बाकीचे असेच मोदक आपण करून घेऊ। आता हा मोदक मी प्लेटमध्ये ठेवते। हे झालेले आहे आपले पान मोदक। हा गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद तर आहेच, पण हे मोदक खाण्यास खूप हेल्दी आहे, कारण या पानात भरपूर जीवनसत्वे असतात। असेच तुम्ही बाप्पांसाठी पान मोदक करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले माझे पान मोदक। अशाच नवीन रेसिपी साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया।